माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की उंबराचं जे झाड आहे ते खूप पवित्र असतं। त्याचे अनेक सारे औषधी गुणधर्म आहेत। उंबराचं फळ जे असतं ते खूप औषधी असतं। त्याचबरोबर औषधी असण्याबरोबरच आपण जर आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी या उंबराच्या झाडाच्या पानांचा जर उपयोग केला तर अतिशय चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळतात। इतकं हे जे उंबराचं झाड आहे ते प्रभावी आहे। या उंबराच्या झाडाचे जे उपाय आहेत ते अनेक जण करतात। आता बघा, उपाय प्रत्येक जण करत असतात पण ते कोणाला सांगत नसतात। त्यामुळे हे जे उपाय आहेत ते दुसऱ्याला हानी पोचवणारे अजिबातच नसतात, तर ते फक्त आणि फक्त आपली भरभराटी होण्यासाठी असतात। त्यामुळे हा जो उंबराच्या पानाचा उपाय आहे तो सर्वांनी नक्की करा। समजा तुम्हाला तुमच्या मनातली खूप दिवसापासूनची एखादी इच्छा आहे पण ती पूर्ण होत नाही आहे। तुम्ही प्रयत्न तर खूप करताय ती इच्छा पूर्ण होण्यासाठी पण ती होत नाही आहे। आता बघा, बरेच सारे अडचणी येतात किंवा अगदी पूर्णत्वाला जातं काम पण ते तिथंच थांबतं। तर अशा पद्धतीने आपल्या बऱ्याच इच्छा असतात, धनप्राप्तीसाठी म्हणा, नोकरीसाठी म्हणा किंवा चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी म्हणा, अशा अनेक इच्छा असू शकतात। तर जेव्हा तुम्ही अशा उपायांची जोड त्यांना देता तेव्हा तुमची ती इच्छित मनोकामना जी आहे ती पूर्ण होण्यास मदत होते किंवा ती लवकर पूर्ण होण्यास मदत होते। तर लगेचच मी तुम्हाला सांगते की आपल्याला या उंबराच्या पानाचा उपयोग कसा करायचा आहे। खूप सुंदर आणि छान छोटासा उपाय आहे, अवश्य तुम्ही करा। आपल्या श्री स्वामी समर्थांचं, श्री गुरुदेव दत्तांचं तुम्ही स्मरण करून हा उपाय करायला सुरुवात करायची आहे। तर बघा, तुम्हाला या उपायामध्ये काय करायचं आहे, तर उंबराच्या झाडाचं पान तुम्हाला लागणार आहे। हे जे पान आहे ते तुम्हाला देठासकट आणायचं आहे। बघा, उंबराच्या झाडाचंच पान आणि उंबराच्या झाडाचंच देठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे जे पान आहे ते तुम्हाला घरी आणायचं आहे। घरी आणल्यानंतर तुम्ही ते जरा स्वच्छ करून घेतलं तरी चालेल, म्हणजे स्वच्छ पाण्याने त्याला धुवून घ्या। आणि आता काय करायचं आहे बघा, त्यानंतर तुम्हाला काय घ्यायचे आहे, हळद घ्यायची आहे। घरामधली आपली जी हळद असते ती घ्यायची आहे। अगदी थोडीशी, एक चमचाभर हळद घेतली तरी चालेल। आणि त्याचबरोबर तुम्हाला गाईचं दूध घ्यायचं आहे, ते पण एक चमचाभर दूध घेतलं तरी चालेल। तर गाईचं इथे तुम्हाला दूध लागणार आहे। तुम्ही म्हणाल म्हशीचं चालेल का, इतर कोणतंही चालेल का, तर नाही, गाईचं शुद्ध असं दूध तुम्हाला घ्यायचं आहे। आणि काय करायचं आहे, तर या हळदीमध्ये आपल्याला हे दूध जे आहे ते मिक्स करायचं आहे। आता याच्यामध्ये अगदी खूप सारं दूध मिक्स करू नका, अगदी थोडंसं मिक्स करायचं आहे आपल्याला दूध। पण काळजी याची घ्या की गाईचंच दूध तुम्हाला वापरायचं आहे, कारण गाईचं दूध जेव्हा तुम्ही असे उपाय करायला वापरता तेव्हा त्याचा जो प्रभाव असतो तो खूप जास्त असतो आणि तुमची इच्छापूर्ती होण्यामध्ये खूप जास्त मदत होते। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हळदीमध्ये फक्त दूध मिक्स करून घ्यायचं आहे, बाकी काही नाही। आता काय करायचं आहे, तुम्हाला उंबराच्या झाडाची जी काढी तुम्ही आणलेली होती ती काढी घ्यायची आहे आणि या उंबराच्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे। समजा धनप्राप्तीची इच्छा असेल तर धन लिहा, पैसा लिहा, म्हणजे एक थोड्या वर्ड्समध्ये, थोड्याशा शब्दांमध्ये तुम्हाला इच्छा लिहायची आहे। अगदी भरमसाठ निबंध लिहू नका पुढे मागे, तर तुम्हाला फक्त थोडक्या शब्दात तुमची इच्छा लिहायची आहे। मग नोकरीच्या बाबतीतले असेल तर नोकरी, म्हणजे तुम्हाला कळालंच असेल की मला काय म्हणायचं आहे। तर अशी शॉर्टमध्ये तुमची इच्छा लिहायची आहे। आणि हे जे पान आहे ते जे लिहिलं आहे तुम्ही, इच्छा लिहिलेलं पान, ते तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे, श्री स्वामी समर्थांसमोर किंवा मग श्री गुरुदेव दत्तांसमोर। आणि तिथे तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा 108 वेळा जप करायचा आहे, म्हणजे एक माळी जप करायचा आहे। आणि श्री गुरुदेव दत्तांचा पण एक माळी जप तुम्हाला करायचा आहे। आणि तिथे देखील तुम्हाला स्वामींना, दत्तगुरूंना तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे की माझी अशी अशी इच्छा आहे, त्यासाठी मी हा उपाय करत आहे। तर माझी जी इच्छा आहे ती लवकरात लवकर आपण पूर्ण करावी, आणि असं तुम्हाला म्हणायचं आहे। दिवसभर तुम्हाला ते पान जे आहे ते तिथेच ठेवायचं आहे। नेहमीप्रमाणे देवपूजा वगैरे करून घ्या।
देवासमोर दिवाबत्ती लावा, आरती म्हणा आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. म्हणजे अशी इच्छा लिहून तुम्हाला ते पान समोर ठेवायचं आहे, जप करायचा आहे श्री स्वामी समर्थांचा, श्री गुरुदेव दत्तांचा. दिवसभर ते पान तुम्हाला देवघरामध्येच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, ते जे पान आहे ते पुन्हा तिथं तुम्हाला श्री स्वामींना, गुरुदेव दत्तांना तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे. आणि ते जे पान आहे ज्याच्यावर आपण इच्छा लिहिलेली आहे ते तुम्हाला एखाद्या लाल वस्त्रामध्ये बांधायचं आहे. आणि लाल वस्त्रामध्ये ते पान बांधून तुम्हाला ते कुठं न्यायचं आहे, तर तुम्ही जिथून हे उंबराचं पान आणि काठी आणलेली किंवा काडी आणलेली उंबराची, त्याच उंबराच्या झाडापाशी तुम्हाला या लाल वस्त्रामध्ये इच्छा बांधून ठेवलेलं जे पान आहे ते न्यायचं आहे. आणि तिथे उंबराच्या झाडाच्या मातीमध्ये ते पान तुम्हाला वस्त्रासकट ते पुरायचं आहे त्या मातीमध्ये. आणि तिथे देखील तुम्हाला तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे. आणि त्या झाडाला, उंबराच्या झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारून तिथे तुम्हाला काय करायचं आहे, शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही एखादी पणती नेली छोटीशी तरी चालेल, स्टीलचे दिवे मिळतात छोटेसे, तर ते नेले आणि तिथे तो दिवा प्रज्वलित केला तुपाचा तरीही चालेल. तर असा हा अगदी सोपा साधा उपाय आहे. तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, कोणत्याही वाराला करू शकता. अगदी अमावस्या असू द्यात किंवा मग पौर्णिमा असू द्यात, तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता. एखाद्या गुरुवारी करू शकता, आठवड्यात कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. अतिशय छान उपाय आहे, अतिशय शीघ्र फल देणारा उपाय आहे. सर्वांनी अवश्य करा. तुमच्या मनातील कोणतीही अशक्य इच्छा असू द्यात, ती पूर्ण होणार म्हणजे होणार, इतका हा उपाय जो आहे तो प्रभावी आहे. तुम्हाला हा उपाय केल्यानंतर 40 दिवसामध्ये फरक जाणवू लागेल किंवा तुमची इच्छा प्राप्ती होण्यासाठी जे मार्ग आहेत ते खुले होताना तुम्हाला दिसतील. आणि पुन्हा 40 दिवसानंतर देखील तुम्ही हा उपाय पुन्हा करू शकता. खूप चांगला आणि प्रभावी उपाय आहे. तर तुम्ही नक्की सर्वांनी करा हा उपाय. आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांना हा प्रभावी उपाय माहीत नसेल तर त्यांनाही हा उपाय कळेल आणि आपला व्हिडिओ जो आहे तो युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.